ठरलं तर मगचा आजचाच म्हणजेच 20 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर काल आपण पाहिलेलं असतं की अर्जुन बाहेर निघालेला असतो, त्यावेळेस प्रियाची एंट्री होते आणि अश्विन तिला विचारत असतो की पार्टी कशी झाली म्हणून. आता प्रिया बोलता बोलता म्हणते की सानिकानं जेवण ऑर्डर केलं होतं. आता अश्विन म्हणतो सानिका कोणा गोष्ट होती, पोस्ट ग्रॅज्युएट झाली ना. मग सानिकाने कसं, आता सगळेजण बघतात आणि हे सगळ्यांच्या लक्षात येतं की ही खोटं बोलते म्हणून, पण हे सगळं अश्विनच्या काही लक्षातच येत नाही आहे. अश्विन म्हणतो अगं प्रिया असं काय बोलतीस तन्वी, त्यावरती तिच्याही लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं बोलतो, जे काही मिसमॅच आहे म्हणून. मग लगेचच ती पलटी मारते आणि म्हणते अरे पार्टी श्रुतीचीच होती, पण काय आहे ना की श्रुतीचं घर खूपच छोटं आणि लहान आहे, त्यामुळे आणि सगळ्या मैत्रिणी पण येऊ लागल्या. मग आम्ही आमची जी पार्टी आहे तर ती आम्ही सगळे पार्टी जी आहे तर आम्ही सानिकाच्या घरी शिफ्ट केली. मग सानिकाला सगळं फूड ऑर्डर केलं ना, म्हणून मी म्हटलं की सानिकाने फूड ऑर्डर केलं असं झालं. मग आता तरीही या सगळ्या तिच्या खोट्यांवरती घरातल्या कोणाचा विश्वास बसत नाही, फक्त अश्विनचा विश्वास बसतो. आणि सायली म्हणते कालीने वेगळ्याच मैत्रिणींची नावं घेतली होती, त्याच्यामध्ये रेवती ही नावच नाही आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. अश्विन म्हणतो अच्छा तू जागा बदललीस तर मला सांगायचंच तर ना, मला मेसेज तरी करायचा. प्रिया म्हणते अश्विन अरे मी काय मेसेज तरी करायचं होतं, अरे जेवण झालं त्यानंतर आम्ही आम्ही आईस्क्रीमवाल्या सानिकाच्या स्काय ब्ल्यू नावाच्या पार्लरमध्ये गेलो, इतका सुंदर व्ह्यू होता, हे सगळं ती सांगत असते. आकाश बघत आम्ही 2-3 तास गप्पा मारत बसलो आणि सकाळ कशी झाली कळलंच नाही, माझी झोपच झाली नाही, हे सगळं प्रिया अश्विनला सांगते. अश्विन म्हणतो चला तू एन्जॉय केलंस ना, तर लगे प्रिया म्हणते हो खूप एन्जॉय केलं आणि दमली सुद्धा रे, रात्रभर एवढा दंगा घातला ना की मी थकले बघा. आता इकडे अर्जुन म्हणतो चला मम्मा आम्ही निघतो, आमचा नाश्ता करून झालेला आहे म्हणून. आता अर्जुन आणि सायली बाहेर निघायला लागलेले असतात, हे प्रियाच्या लक्षात येतं. अश्विन इकडे म्हणतो बरं तन्वी तो आता छानपैकी आंघोळ करा आणि मस्त अशी झोप काढा हां. तर प्रियाच्या डोक्यात विचारच चालू असतो की ही सायली अर्जुनसोबत एवढ्या सकाळी कुठं चालली आहे म्हणून. आता घरचे म्हणत असतात की ठीक आहे लवकर या हं म्हणून, आणि प्रिया विचारच करते की एवढ्या लवकर सायली कुठे गेली म्हणून. अश्विन म्हणतो अगं तन्वी मी काय बोलू ऐकलंच ना. तर प्रिया म्हणते हो ऐकलं ना, अरे ऐक आहे झोपणारच आहे मी आता. अश्विन म्हणतो चला मी हॉस्पिटलला निघतो, हां भेटूया बाय असं म्हणून अश्विन पण आता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो. आता घरामध्ये तन्वी प्रतापरावाने कल्पनाताईंकडे बघते आणि डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते, म्हणून म्हणजे कोणाला उत्तर द्यायलाच नकोत म्हणून. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय. दुसरा सीन असतो ऑफिसमधला. अर्जुन सायली चैतन्य बाबूला भेटत असतात. अर्जुन म्हणत असतो बाबू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. बाबू म्हणतो पण सर तो महिपत. अर्जुन म्हणतो तू काळजी करू नको, तो तुला नाही शोधू शकणार आणि तो स्वतःच पोलिसांपासून लपून कुठेतरी गायब झालाय रे. त्यावर बाबू म्हणतात नाही तरीही तुम्हाला शोधून काढेलच असं बाबू म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि त्याला जर कळलं ना की मी सगळं तुम्हाला सांगितलंय तर तो माझे हाल करून मला किती असं म्हणणारच असतो. तोपर्यंत बाबूला एकसारखा जोरात मोठा खोकला येतो आणि ठसका लागतो. आता सायली पळत पळत जाते आणि बाबूच्या हातामध्ये ग्लास देते आणि म्हणते सावकाश आता बाबूला हे सगळं पाहून त्याला खूप भारी वाटतं. तो म्हणतो की बऱ्याच वर्षांनी कोणीतरी माणूस म्हणून वागवलं मला, असं बाबू म्हणत असतो. कारण सायलीने पाण्याचा ग्लास दिलेला. आता बाबू पुढे म्हणतो आयुष्यात खूप पापं केली, पण आता मनाला या सगळ्या पापांचं ओझं नाही सहन होतंय मला, म्हणून तर मी आसड मारून घेत होतो स्वतःला. सायली म्हणते तुम्हाला पश्चाताप होतोय ना आणि हेच महत्त्वाचं आहे. असं म्हणल्यानंतर बाबू सायलीकडे बघतच राहतो आणि म्हणतो की त्या अपघाताबद्दल मला जे काही वाटतंय ते सगळं सांगेन मी तुम्हाला. अर्जुन म्हणतो ग्रेट, तुला कधीही बोलावं असं वाटलं ना की मला फोन कर आणि चैतन्य म्हणतो की मीही जास्तीत जास्त काळ इथेच असणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. अर्जुन बाबूला इथं ठेवलंच हे आपल्या स्टाफमधल्या कोणाला सुद्धा कळणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेईन असं चैतन्य सांगत असतो. सायली पण म्हणते बाबूला काळजी घ्या आणि अर्जुन म्हणतो निघतो आम्ही. आता अर्जुन सुद्धा चैतन्याला सांगतो की बाबूची काळजी घे म्हणून, आणि चैतन्य आणि अर्जुन आणि सायली दोघेही तिथून निघून जातात आणि आता गाडीपर्यंत आलेले असतात. आता गाडीपाशी आल्यानंतर अर्जुन सायलीशी बोलत असतो की त्या बाबूला आणखीन काय आठवलं तर बरं होईल म्हणून. आता सायली म्हणत असत आणि पुढे म्हणतो की महिपतला बाबू खूपच घाबरलाय, कारण महिपतचा एकतर कुठे पत्ता नाही आहे. सायली म्हणते मला तर वाटते की प्रियाला माहिती की महिपत कुठे आहे ते, आणि पार्टीला जाण्याच्या नावाखाली ती महिपतलाच जाऊन भेटते म्हणून. अर्जुन म्हणतो अगं तुला काय म्हणायचंय की महिपत हा पनवेलमध्येच लपलेला आहे. अगं कसंही शक्य आहे सायली, महिपतला चांगलंच माहिती आहे की पनवेल पोलीस त्याच्या चांगलंच मागं लागलेत, तो कधीच निघून गेला असेल लांब कुठेतरी. सायली म्हणते तेही बरोबर आहे, पण तरीही माझी प्रियावरती असलेला संशय जो काय आहे तो अजिबातच कमी होत नाही आहे. एकीकडे प्रियाच्या बाबतीतला संशय आणि दुसरीकडे
सुमन काकूच्या बाबतीतली असलेली काळजी माझं तर डोकं ना बनायला लागलेलं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, जास्त विचार करू नको, शांत हो बर तू आणि चल निघूया. तवर सायली म्हणते, आपण रविराज काकांकडे जाऊया का, सुमन काकूंशी बोलूयात ना जरा, त्या अशा गप्प काय आहेत हे सगळं आपल्याला पाहायला हवं. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चल, असं म्हणून दोघेही गाडीत बसून निघून जातात. आता प्रतिमा त्या रविराजांना चहा देत असतात. रविराज म्हणतात, वा 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 प्रतिमा. त्या म्हणतात, हे काय सकाळपासून दुसरा चहा आहे. रविराज म्हणतात, अगं असू दे ग, सकाळपासून खूप थंडी ग बाहेर आणि असं एक घोट चहा पिताना बरं वाटतं. प्रतिमा त्या म्हणतात, तुम्ही माझं काही ऐकणारच नाही. आणि पुढे म्हणतात की अहो मला काय वाटतंय, गेले काही दिवस आहे ना सुमन जरा सुमन तुम्हाला थोडी घाबरल्यासारखी वाटते का, म्हणजे आजकाल आहे ना तिच्या चेहऱ्यावरती हसू म्हणून येत नाही गो. तर युवराज म्हणतो की नागराजसारखा नवरा असल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू येणार कुठून, काल पण रात्री कुठेतरी बाहेर निघाला होता, मी जाऊ नाही दिलं, ही रोजची नाटकं नको आहेत मला आता, असं रविराज म्हणत असतात. आणि इतक्यातच अर्जुन म्हणतो, सिनियर आत येऊ का. लगेचच रविराज म्हणतात, अर्जुन सायली या 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 आत या. आता दोघेजणही आत येतात, अर्जुन आणि सायली. रविराज म्हणतात, चहा घेणार ना. त्यावर लगेचच प्रतिमा त्या म्हणतात की त्यांच्या निमित्तानं तुम्हाला एक कप चहा आणखीन मिळणार नाही. आता अर्जुन सगळं हे ऐकतो आणि म्हणतो, अरे वा, तुमच्या घरात सुद्धा हे सगळंच होतं आहे, मला वाटलं की हे किल्लेदारांच्या बेडरूममध्ये सुद्धा सुरू आहे. त्यावर सायली म्हणते, अहो यालाच तर म्हणतात घरोघरी मातीच्या चुली, हे फक्त आपल्याच घरी नाही सगळीकडे हे असंच असतं. प्रतिमा त्या म्हणतात, बरं तुम्ही बसा सायली, मी तुझ्यासाठी चहा आणते आणि अर्जुन तुझ्यासाठी कॉफी आणतो. अर्जुन म्हणतो, यस. आता प्रतिमा त्या रविराजांकडे बघून म्हणतात, तुमच्याकरता फक्त अर्धा कप चहा. आता सायली म्हणते, प्रतिमा त्या मी येऊ का तुम्हाला काही मदत करायला. आता लगेच प्रतिमा त्या म्हणतात, अगं चहासाठी कशाला लागते मदत, आणि तुमचा आवाज ऐकूनच त्याने चहा कॉफी करायला घेतली असेल. असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या तिथून निघून जातात. आता सायली थोडासा विचार करत असते. आता आपण पाहतोय पुन्हा दुसरा सीन ही किल्लेदारांच्या घरातलाच आहे. अर्जुन आणि रविराज केस संदर्भात काहीतरी एकमेकांशी बोलत असतात. आता हे सगळं जे बोलणं आहे तर ते बाबूला पनवेलमध्ये आणून ठेवले वगैरे हे सगळं अर्जुन आणि रविराज किल्लेदार हे दोघं जण बोलत असतात. इतक्यातच सुमन काकू तिथे येतात आणि सुमन काकू चहा घेऊन येतात. आता सुमनने चहा आणलेला असतो तर रविराजांना पहिल्यांदा चहा देते, मग अर्जुनला सायलीला चहा देते आणि अर्जुनला कॉफी देते. आता हे सगळं करत असताना सुमनने आज खांद्यावरून पदर घेतलेला असतो हे सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, सुमन काकू कधी नव्हे तुम्ही असा खांद्यावरून पदर का घेतलाय. आता एक अचानक प्रश्न विचारल्यामुळे सुमनच्या लक्षातच येत नाही. सुमन म्हणते, अगं थंडी आहे ना, थंडी बाधते ग मला, म्हणून मी असा पदर घेतलाय. पण आता हे सगळं कारण सायलीला काही खरं वाटत नाही. सुमन काकू म्हणते की तू चहा घे ना, मी आलेच. म्हणून सुमन पटकन तिथून निघून जाते, जास्त प्रश्नाची उत्तर द्यायला नको म्हणून. पण सायली विचार करते, सुमन काकू हल्ल्याशी वेगळ्याच का वागतायत, नक्की काय सुरू आहे त्यांच्या मनात. सायली आता विचारच करत राहते. आणि आपण आता दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे महिपत आणि नागराजचा. आता नागराची ड्युटी असते महिपत समोर थांबायची. नागराज येऊन थांबलेला असतो तिथे. महिपत म्हणत असतो, ओ नागराज शेठ, अहो जवळ या की, असा नागराजला म्हणत असतो. आणि म्हणतो की एकदा का तुमचं नरड आवडलं तर तुम्ही जवळ यायलाच तयार नाही, लांब लांबच राहताय तुम्ही. अहो आपल्या लव्ह स्टोरीला 25 वर्ष झाली, 25 वर्ष, असं महिपत म्हणत असतो. पुढे म्हणतो की अहो सिल्वर जुबली साजरी करायची सोडून तुम्ही तर आपल्यामुळे दोस्तीचा दी एंड करायला निघालात. अहो बोला काहीतरी माझ्याशी नागराज शेठ, काय झालं, दिवस पाळी रात्र पाळी करून दमलेत की काय तुम्ही, असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तुमच्यापेक्षा माझ्या बिल्डिंगच्या इथं काम करणारे कामगार बरे हो, 8 तास ड्युटी करतेत, रात्री जातेत, एक चपटी मारतेत आणि निवांत झोपतेत, आणि तुम्ही इथंच नाही का, असं महिपत मुद्दामून चिडवून नागराजला बोलत असतो. म्हणत असतो की ती चिचुंद्री येईपर्यंत बेडूक इथं अडकला आणि बेडूक येईपर्यंत चिचुंद्री इथं अडकते, म्हणत असतो. आणि आता हा सगळं मुद्दामून महिपत नागराजला चिडवतो. आणि पुढे म्हणतो, भावाच्या प्रॉपर्टीचे रखवालदार व्हायचं सोडून तुम्ही माझे रखवालदार झालात, आणि तेही बिनपगारी. आता महिपतचं हे बोलणं नागराजला अजिबात आवडत नसतं. त्याचे डोळे अतिशय खतरनाक दाखवले. प्रेक्षकांना आजचा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा, खूप छान भाग दाखवलेला आहे. आणि माझा रिव्ह्यू जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पाहूया पुढे काय होतं ते.
आता महिपत अतिशय क्रूरपणे हसत असतो. आता नागराज चवताळून येतो आणि महिपतची केस धरतो आणि म्हणतो, बास बास झाला हा महिपत, आता तुला काय वाटलं, तू हवी ती बडबड करशील आणि मी ऐकून घेशील, आता नाही, आता बास, खूप पडतं घेतलंय मी आजपर्यंत, असं तू महिपतची केस घट्ट धरून म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, एक लक्षात घे, माझं ऐकायचं तू, मी कोण आहे, मी बॉस आहे, मी बॉस आहे, असं नागराज म्हणत असतो, मी मालक आहे. आणि तू कोण कोण आहेस रे तू, असं महिपतला म्हणतो, सुपारी घेणारा तू फक्त एक गुंड आहेस, गुंड, कळलं का, त्यामुळे जास्त ना बडबड नाही करायची. आता नागराजच लागला धमकवायला महिपतला. आता पुढे त्याचे दोन्ही गाल पकडतो आणि म्हणतो, मला बोलण्याआधी ना तू स्वतःकडे बघ आणि विचार कर की काय अवस्था झाली तुझी, तो सिंह आहे, सिंह समजतोयस ना तू स्वतःला, अरे पण दात पडलेला, आया जडलेला सिंह आहेस तू, सिंह, असा नागराज पण आता महिपतला बोलायला लागतो. पुढे म्हणतो, या 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 पिंजऱ्यात अडकलेला सिंह आहेस तू. आता महिपतला नागराज चांगला चिथवायला लागलेला आहे. पहिल्यांदा महिपतने त्याला चांगलं चिडवलं, आता नागराज त्याला चिडवतोय. आता पुढे म्हणतो नागराज की नुसती जीभ चालवतोस रे तू, बडबड बडबड बडबड, नुसती बडबड लावलीस एक नंबरची, हे तर मेंदू चालवायला येत नाही तुला, बडबड करतोयस. आणि पुढे म्हणतो की तुला जर का मेंदू असला ना तर तुला एवढं कळलं असतं की अर्जुननी पोलिसांना हेच माहिती आहे की दादाचा ॲक्सिडेंट जो आहे तर तू घडून आणलास म्हणून, पण तुझ्या मागं त्यांना माझ्याविषयी एवढी सुद्धा शंका नाही आहे, कळलं का महिपत, त्यामुळे अडकतोय तू, मी नाही. नागराज हे सगळं महिपतचे दोन्ही गाल धरून म्हणतो की आता इथे जर मी तुझा गेम केला, तुला मारून टाकलं ना, तर माझं रहस्य तुझ्याबरोबरच इथे गाडलं जाईल, येत आहे का लक्षात तुझ्या, नशीब समज की मी तुला अजूनही जिवंत ठेवलंय म्हणून. आता हे सगळं नागराज बोलत असताना महिपत त्याच्याकडे फक्त एकटक रागाने बघत असतो. आणि आता आपण पाहतोय लगेच दुसरा सीन, तो म्हणजे सायली पुन्हा किचनमध्ये येते कबशा ठेवण्यासाठी आणि पाहते तर आता सुमन काकूंच्या खांद्यावरती पदर नसतो आणि त्यांच्या खांद्यावरती मारल्याचे वन दिसतात. आता सायली फक्त सुमन काकू म्हणते, सुमन लगेचच पलटून म्हणते, अगं तू कशा कबशा घेऊन आलीस, मी आणते ना, असं म्हणते. आता सायलीला स्पष्ट त्यांच्या खांद्यावरती सगळे वन दिसत असतात, पण सायली काहीच बोलत नाही आणि तिथून प्रतिमात्याकडे येते आणि प्रतिमात्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. आता सायली प्रतिमात्यांकडे येते. आता प्रतिमा म्हणतात, काय ग झाल्या का गप्पा, सायली म्हणते, प्रतिमात्या मी आता किचनमध्ये कप ठेवायला गेले होते तर. प्रतिमात्या म्हणतात, बोल ना, काय काय ग, तर सायली म्हणते, अहो मला त्यांच्या पाठीवरती वन दिसते, कुणीतरी मारल्यासारखे, असं म्हणल्यानंतर प्रतिमात्या एकदमच घाबरतात आणि उठून उभ्या राहतात ना, त्या म्हणतात काय, तर सायली म्हणते, हो कुणीतरी मारल्याच्याच खुणा होत्या त्या. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमात्या एवढी अस्वस्थ होतात आणि त्या म्हणतात की म्हणजे आता त्यांची एवढी मजल गेली, तर सायली म्हणते कोणाची, तर प्रतिमात्या म्हणतात नागराज भाऊजींची. प्रतिमात्या पुढे म्हणतात की या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, ते तर आमच्या लक्षात आलंच होतं, मध्ये एकदा नागराज भाऊजी सुमनच्या थोबाडीत मारणार होते, तेवढ्यात मी तिथं पोचले म्हणून ते थांबले, पण आता ते खरंच तिच्यावरती हात उचलायला लागले असतील असं वाटलं नव्हतं ग मला. मग सायली म्हणते, पण ह्या दोघांमध्ये असं झालंय तरी काय की हे सगळं होतं आणि काही जरी असलं तरी सुमन काकू मारहाण का सहन करतात. प्रतिमात्या म्हणतात, अगं तिचा स्वभावच तसा आहे, मी सुमनला किती वेळा विचारलं की काय झालंय सुमन, पण तिने मला काहीच सांगितलं नाही ग. आता पुढे प्रतिमात्या म्हणतात की वरवर दाखवत राहते की सगळं काही नीट चालू आहे म्हणून, नागराज भाऊजींना पाठीशी घालते. आणि सायली तुला एक गोष्ट सांगू का, पण तू आता हे जे तू काही सांगतेस ना तर ते भयंकर आहे ग, चल आपण आहे ना दोघेही आत्ताच तिच्याशी बोलूया. त्यावर सायली म्हणते, नको प्रतिमात्या, मी त्यांना विचारून बघितलं पण त्यांनी काही सांगितलं नाहीये, आता पुन्हा जर का आपण विचारायला गेलो तर नाही बोलणार, आता एकदा मी प्रयत्न करून बघते, बघू त्या मला सांगतायत का. तर प्रतिमात्या म्हणतात, सायली काहीही कर पण ही मारहाण थांबेल असं बघ बरं, आपल्या घरात हे असं काहीतरी नको व्हायला घडायला ग. सायली म्हणते, कोणाच्याच घरात हे नको आहे घडायला, मी बोलते हं सुमन काकूंची, असं म्हणून सायली आता सुमनकडे बोलायला किचनमध्ये निघून जाते. आता सायली किचनमध्ये येते आणि सुमनला म्हणते, सुमन काकू, सुमन म्हणते, काय ग काय हवंय का, तर सायली म्हणते, सुमन काकू तुमचा पदर मगाशी तुम्ही म्हणालात ना की थंडी बाधते म्हणून तुम्ही असा पदर घेतला. आता इतक्यात सुमन पटकन पदर सावरते आणि सायली म्हणते, पण ते खरं नाही आहे ना, तुमच्या पाठीवरती काहीतरी लागल्याची खूण आहे ना. आता असं म्हणल्यानंतर सुमन घाबरते आणि लगेच उत्तर देते की हो 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 असे करते. सायली म्हणते, काय लागलंय तुम्हाला, त्यावर सुमन म्हणते की अगं माझाच वेंद्रेपणा, दुसरं काय झालं ना की खोलीत जात होताना दारच लागलं ग माझ्या पाठीला, तेव्हा जरा दुखलं पण आता जरा बरं आहे, असं सांगत असते सुमन. आणि आता हे सगळं
सायलीला खरं वाटत नाही. ती म्हणते की मनात म्हणजे मला ही खरं सांगणार नाही आहे, त्यांच्याकडून वेगळ्याच पद्धतीने खरं काढून घ्यावं लागेल आपल्याला. इतक्यातच अर्जुन तिथं येतो आणि म्हणतो बायको निघूयात आपण आता. असं म्हणल्यानंतर सायली अर्जुनकडे येते. आता तिला समजत नसतं की नक्की आता या सिच्युएशनमध्ये करायचं काय. आता ते अर्जुनकडे येते. अर्जुन म्हणतो बरं तू माझ्यासोबत येतेस आता की तुला थांबायचे अजून येते. त्यावर सायली म्हणते अहो जरा बाहेर येता का, मला बोलायचं आहे तुमच्याशी. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन प्रतिमात्याकडे बघतो आणि म्हणतो की बरं चल बोलूयात. आणि म्हणतो आत्या मी येतो हं. असं म्हणल्यानंतर प्रतिमात्या म्हणतात बरं सांभाळून जा हां. आता अर्जुन आणि सायली घराच्या बाहेर येतात आणि आता दोघंजण बोलायला लागतात. आता सायलीला आहे ना तर सुमनचं सगळं प्रकरण आठवतच असतं. अर्जुन म्हणतो बोल तुला काय बोलायचं होतं माझ्याशी. सायली म्हणते सुमन काकूच्या पाठीवरती मी मारहाणीची वळ पाहिली, काळं निळं झालं होतं. अर्जुन म्हणतो काय. तर सायली म्हणते मी प्रतिमात्याने विचारलं तर प्रतिमात्या म्हणाल्या कदाचित नागराज तिला मारहाण करतो म्हणून. अर्जुन एकदमच म्हणतो काय नागराज काका असं करू शकतो, तो जर आता घरी असताना तर मी त्याला आता विचारलं असतं. सायली म्हणते नाही आपण आता घाई करून उपयोग नाही आहे, कारण आपण काहीच करू शकत नाही ना, कारण हे सगळं मुळात सुमन काकूंनी कबूल करायला हवं. मी विचारलं, प्रतिमात्याने विचारलं, पण त्या काही बोलतच नाही आहेत, त्या काही न झाल्यासारखंच दाखवत आहेत असं सायली म्हणते. त्यावर अर्जुन म्हणतो सुमन काकू जर काही बोलीच नाही तर आपण नागराज काकाला कसं विचारणार ना. सायली म्हणते आपण असं काहीतरी करायला हवं की ज्याच्याकरून सुमन काकूंना आपल्याला विश्वासात घ्यावं असं वाटेल, सगळं काही सांगावं असं वाटेल आणि त्यांना कुठून तरी ही जाणीव होईल की अशा गोष्टी अजिबात सहन करायच्या नाहीत, उलट त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा असतो. अर्जुन म्हणतो हो पण त्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल ना आपल्याला. असं म्हणल्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. सायली म्हणते एक काम करूयात आपण, तुम्ही आता ऑफिसला जा, मी थोड्या वेळाने काहीतरी कारण काढून सुमन काकूंना तिथे घेऊन येते आणि तेवढ्या वेळात तुम्ही. असं म्हणून पुढचा प्लॅन जो आहे तर तो सायली अर्जुनला म्युझिकली समजावून सांगते. आता पुढे छानच प्लॅन केलेला असतो सायलीने. अर्जुन म्हणतो दॅट्स अ गुड आयडिया सायली 2.0 इन ॲक्शन. स्वतः अन्याय सहन करणार नाही आणि कोणाला अन्याय सहन करूही देणार नाही. आय लाईक इट असं अर्जुन म्हणतो. त्यावरती सायली म्हणते बरं ठीक आहे चला आता तुम्ही जावा, मी येतेच काही वेळात म्हणून, फक्त सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. अर्जुन हो म्हणतो. आपण आता दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे सचिन आणि साक्षीचा. साक्षी फिरत असते आणि म्हणत असते नागराज अंकलचा फोन का लागत नाही आहे, काय झालं असेल. सचिन म्हणतो की सॅम आता मला सुद्धा ना काळजी वाटायला लागली, इतके दिवस कोणाचा फोन नॉट रिचेबल कसा असू शकतो. ऐक मला असं वाटतं की आता आपण पोलिसांत कंप्लेंट करायलाच हवी. तर साक्षी म्हणते नाही नाही नको नको, ॲक्च्युली आमचे ना एक रिलेटिव्हज आहेत तर मी आता त्यांनाच फोन केला होता आणि ते खूप क्लोज आहेत, त्यांच्याशी आता बोलणं नाही झालं पण आय एम शुअर त्यांना नक्कीच माहिती असेल अण्णा कुठं आहेत ते. तर सचिन म्हणतो पण मग सॅम तू इतक्या टेन्शनमध्ये काय आहेस, नक्की हे अण्णांविषयीचंच टेन्शन आहे ना का अजून काही आहे. आता असं सचिन विचारल्यानंतर साक्षीला काय आणि काय उत्तर देणार आहे साक्षी. त्यावरती साक्षी काहीच बोलत नाही. सॅम तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की सॅम नक्की काय झालं आहे प्लीज माझ्याबरोबर शेअर कर. तर साक्षी म्हणते की नाही सचिन मी आत्ता या क्षणाला मी तुला काहीच सांगू शकत नाही रे. जो तुझा माझ्यावर जो विश्वास आहे ना, तुझा माझ्यावरती विश्वास तर आहे ना. सचिन म्हणतो ऑफकोर्स. मग साक्षी म्हणते सचिन मग आता तू मला काहीच विचारू नकोस रे, आता फक्त माझ्याबरोबर राहा. तुला सांगू का सचिन मला या क्षणाला फक्त तुझी खूप गरज आहे रे असं साक्षी म्हणत असते. ती त्याला म्हणते की मला तुझा आधार हवा आहे, प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस प्लीज असं म्हणून त्याच्या मिठीमध्ये येते साक्षी. आता सचिनला सुद्धा हा सगळा प्रकार काय तो कळत नाही. आता आपण दुसरा सीन पाहतोय. सायली जी आहे तर ती सुमनला काहीतरी बहाण्याने घेऊन येते ऑफिसला. आता रिक्षातून उतरल्यानंतर लगेच सुमन काकू म्हणतात की सायली अगं तू तर म्हणाली होतीस की अस्मितासाठी आपल्याला काहीतरी खरेदी करायची म्हणून मार्केटमध्ये जायचं म्हणून, मग आपण इथे कुठे आलो. तर सायली म्हणते अहो आपण यांच्या ऑफिसच्या बाहेर आलोत, मग कशा मी बोलत होतो ना तुमच्या घराबाहेर येणार, इतक्यातच जावं लागलं, अर्जंट फोन करावं फोन आला म्हणून, मग माझं बोलणं अर्धवटच राहिलं. मग आता आपण 5 मिनटं बोलूया आणि आपण मग लगेचच मार्केटला जाऊया. सुमन म्हणते चालेल. ह्या सायली तू मानले ते अगदी बरोबर आहे. या दिवसात आहे ना अस्मिताला खुश ठेवणं गरजेचंच आहे. आता ना तिच्यासाठी छान सरप्राईज घेऊन जा. हां सायली म्हणते हो तुमची चॉईस खूप छान आहे ना म्हणून मी तुम्हाला घेऊन आली इथं, आपण अगदी 5 मिनटातच इथलं काम आवरू आणि लगेच जाऊया. हां सुमन काकू म्हणते हो. आता दोघीही अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातात. आपण तिथं पाहतोय अर्जुनच्या ऑफिसमध्ये ऑलरेडी 3 बायका असतात. सायली म्हणते काय हो कामात आहात का. अर्जुन म्हणतो 2च मिनटं हां. आणि इतक्यात म्हणतो अरे सुमन काकू तू, अरे बस ना बस
बस ना असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता अर्जुन सायलीचं पूर्ण लक्ष सुमनवरच असतं. आता अर्जुन लगेच म्हणतो मी 5 मिनिटात काम संपत. आता सायली त्याला इशारा करते चालू करा म्हणून. अर्जुन म्हणतो त्या बायकांना बरं मी तुमच्या केसचा अभ्यास केलाय, तुमची नवरे तुम्हाला मारहाण करतात का? आता लगेच सुमनच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला आहे, सगळेजण पाहतात. त्यातल्या बायका सांगत असतात की मी काही केलं तरी माझा नवरा मारतो, मला माझ्या अंगावर धावून येतो आणि मला मारतो, ही त्यातली एक बाई म्हणत असते. आता हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली सतत सुमन काकूकडे बघत असतात. आता ती बाई सांगत असते डाळीत माझ्याकडून थोडंसं मीठ कमी पडलं तर बघा ना साहेब, माझ्या नवऱ्याने मला कसं हात माझा पिरगळा, बघा ना साहेब किती वेळ उमटलेत. दुसरी बाई म्हणते नवऱ्यानं तर बायकोची काळजी घ्यायला पाहिजे ना, पण माझा नवरा त्या गल्लीतल्या गुंडांबरोबर सगळ्यांना दाखवत फिरतो असं दुसरी बाई सांगते. आता अर्जुन सायली सातत्यानं सुमनच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतात. आता तिसरी बाई म्हणते मी गुंडाशी संबंध ठेवू नको म्हणलं तर नवऱ्याने माझ्याच तुबाडीत मारली. आता या सगळ्या गोष्टी सुमनशी रिलेट होत असतात. तिसरी बाई म्हणते माझा नवरा तर ना घरात काही पैसे देत नाही, सगळा पैसा हा दारूवरती सोडवतो. आमच्या पोरांच्या आजारपणासाठी औषधासाठी त्याच्याकडे पैसे मागितले तर केसाला धरून मला मारलं, खूप अंगाळ वागतो साहेब, असं ह्या सगळ्या बायका सांगत असतात. अर्जुन म्हणतो आणि तुम्ही आत्तापर्यंत हे सगळं सहन करत आलात का, असं अर्जुन जोरात म्हणतो आणि सुमनकडे बघत असतो. आता त्या बायका म्हणतात चुकी झाली साहेब, इथून पुढे आम्ही असं करणार नाही, त्या हैवान नवऱ्यापुढं आम्ही गप्प बसणार नाही. आणि आपण पाहतोय की तिचा भाग संपलेला आहे. आता पुढचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे की आता सुमन अर्जुन सायलीला सगळं काही सांगणार असते आणि म्हणते की मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचे आणि ती सांगतच असते इतक्यात तिच्या हातातून ग्लास पडतो आणि दारावरती जोरजोरात थाप पडते. आता पाहूया उद्याच्या भागात काय होते ते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब